खेळाच्या माध्यमातून जर तुम्ही विद्यार्थ्यांना निरीक्षणाच्या संधी दिल्या तर ते चांगले निरीक्षण करतील. म्हणजे याच्या माध्यमातून ते काय करतील, पौधों में विविधता म्हणजे झाडांमध्ये जे वेगवेगळे वर्गीकरण असतं ते सुद्धा महसूस करू शकतात, पाहू शकतात. त्याच्यानंतर बच्चों को कविता गाना अच्छा लगता है, सगळ्यांना माहिती आहे लहान मुलांना. त्याच्यानंतर हा एक प्रश्न एनसीईआरटी वर तुम्हाला विचारलं जातं, मशहूर कलाकार विष्णू चिंचोलकर, बघा इंदोर म्हणजे मशहूर कलाकार विष्णू चिंचोलकर कुठले होते असा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, तर मध्य प्रदेशचे होते. आणि ते काय करत होते, सुके पत्ते से बढिया चित्र बनाते थे. सुके पत्ते से म्हणजे वाळलेल्या पानांपासून चित्र बनवलं जातं. आता कसं चित्र बनवलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो. वाळलेल्या पानांपासून, हे बघा ते विष्णू चिंचलकर कुठे, मध्य प्रदेश. हे काय करायचे, वाळलेले जे पानं असायचे झाडांची त्याच्यापासून काय करायचे, चित्र बनवायचे. हे बघा इथे त्यांनी एक हरणीचं चित्र बनवलेलं, वाळलेल्या पानांचा आकार. हे बघा हे वाळलेलं पाणी, हे पण वाळलेल्या पानांचा काय केलं त्यांनी वापर करून चित्र बनवलेले. पेड़ों की जानकारी के लिए बच्चों को किसान या माली से बात करनी चाहिए. पेड़ पौधे के प्रति संवेदनशील बनाने के लिए उनसे जुड़े अनुभव छोटे छोटे किस्से सुनाकर विकसित करे. म्हणजे शिक्षक म्हणून तुम्हाला हे पण सांगितलंय का विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्हाला झाडांसंबंधी त्यांना संवेदनशील बनवायचं आहे तर मग त्यांना तुम्ही झाड तोडण्याच्या गोष्टी सांगणार का, तर नाही. तर तुम्ही काय करा, किसान असेल म्हणजे शेतकरी असेल, माली असेल, यांच्याशी काय करा, विद्यार्थ्यांना चर्चा करायला लावा. चर्चा करायला लावा म्हणजे याच्याने काय होईल, संप्रेषण कौशल्य वाढेल, प्रश्न संवाद कौशल्य पण वाढेल आणि काय होईल, झाडांसंबंधी काय होईल,